भगवान गौतम बुद्धांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अध्यक्ष भाई राणा, रीनाताई भंडारे, रीनाताई, दुर्गाताई, मिनलताई, मनीषाताई, अंकिताताई या सर्वजण या. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सालाबाद प्रमाणे आपण मागच्या 24 आणि हे वर्ष 25 वर्ष मी या भागामध्ये येऊन 25 वर्ष सुरू झालं आहे. तर 135व्या जयंती निमित्त ही बैठक आहे आणि आपण या भागामध्ये मागच्या 24 वर्षापासून आणि हे धरून 25 वर्ष पूर्ण होईल आपण जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो. आपली ख्याती ही मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपण जे पायंडा पाडलेला आहे ते लोकांना आपण सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला वर्गणी न घेता, वर्गणी न मागता आपण मोठ्या धूमधडाक्यामध्ये ही जयंती साजरी करत असतो. त्याचप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्वांच्या साक्षीने व सर्वांच्या आशीर्वादाने या भागामधील सर्व लहान थोर मोठ्या तरुणांना एक उत्साह निर्माण करून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यातला मी फक्त एक तुमच्यासारखा एक कडी आहे, तशी साखळी तयार करतो त्याप्रमाणे आपण ही साखळी दरवर्षी तयार करत असतो आणि यामधून एकच संदेश देत असतो की आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत या महामानवाची जयंती अत्यंत धूमधडाक्यामध्ये साजरी झाली पाहिजे. हा या मागचा फक्त उद्देश आहे. हे जे लहान लहान मुलं आपल्याकडे 14 दिवस इथं लेझिम खेळतात, वेगवेगळे त्यांचे प्रात्यक्षिक दाखवतात. त्यांना आमचे गवई साहेब दरवर्षी मुला मुलींना तलवारबाजी शिकवतात. आपल्या सोय संरक्षण यामध्ये निर्माण व्हावं म्हणून आपण मुलांना एक वेगवेगळे धडे देत असतो. जसं की इतर लोक संस्कार वर्ग सुरू करतात, त्याचप्रमाणे काही का होईना आपण 15 दिवस या भीम जयंती निमित्त आपण या भागामध्ये भीमनगर, भावसिंगपुरा, श्रावस्ती कॉलनी, निसर्ग कॉलनी हे संपूर्ण परिसरातील महिला मुलींना मुलांना एक वेगळं स्टेज निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी आपण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून करत असतो. त्याचा आज प्रथम दिवस म्हणजे कार्यकारिणी यासाठी असते की कोणीतरी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती समारोह विशेष सर्वसाधारण सभा दिनांक 22/3/2026 माननीय कृष्णभाऊ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता ही कार्यकारिणीची निवड करणार आहोत. या कार्यकारिणीमध्ये आपण 2 भाग केलेले आहेत, एक पुरुष कार्यकारिणी आणि एक महिला कार्यकारिणी. उपासकांची एक राहील आणि महिलांची एक कार्यकारिणी राहील. ती दरवर्षी आपण करतो.
म्हणजे असं काही नवीन आपण यावर्षी करत नाही. जे आपलं पारंपरिक पद्धतीने आपण जे कार्यक्रम करत असतो त्या पद्धतीनेच आपण यंदाही करणार आहोत. पुरुष अध्यक्ष म्हणून माननीय शंकर भगवानराव गायकवाड साहेब. सर्वांना जोरदार घाला शंकरराव. अध्यक्ष महोदयाचं टाळ्या वाजून पुन्हा एकदा मोठं काम आहे त्यांच्या मागे, जबाबदारी आहे. हा कमीत कमी आजपासून 20 दिवस त्यांना दररोज उभा राहायचं आहे रात्रीपर्यंत. धन्यवाद शंकरराव. यानंतर उपाध्यक्ष म्हणून माननीय शरद कैलास त्रिभुवन. झाला शरदराव. उपाध्यक्ष म्हणून शरद कैलास त्रिभुवन साहेब. नंतर भीमा भास्करराव गायकवाड साहेब उपाध्यक्ष म्हणून आहेत. गायकवाड साहेब या. माननीय प्रशांत जाधव साहेब. प्रशांतजी जाधव साहेब. होत आहे. एक फार मोठी गोष्ट आहे. परमपूज्य डॉक्टर बाबा साहेब. शरद त्रिभुवन. शरद आता तुमच्याच हातात आहे. महिला असं थांबा थोडं. मनीषाताई या इकडे. आणखी स्वागत पुष्पहार घालून मुख्य संयोजक माननीय कृष्ण भाऊ बनकर यांनी केले. गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इथं सर्व जमलेले सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवक कृष्णभाऊ बनकर, महिला पूर्ण कार्यकारिणी. माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीये, कारण कृष्णभाऊचं आणि माझं नातं इथं कोणाला माहीत नसेल असं होणार नाही. कारण ज्यावेळेस कृष्णभाऊ इथं पदार्पण झालं तसं भाऊचं, आणि भाऊ त्यावेळेस कानिपनाथ कॉलनीमध्ये किरायाने घराला आला. गडबडीमध्ये आपण उपलब्ध झाले. या कार्यक्रमाला उपस्थिती आपली राहिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि प्रेसवाले थोडे उशिरा आले मला वाटतं. प्रेसमधून एकच संदेश द्यायचा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ही भीमनगर मधून जी सुरू झालेली आहे, वर्गणी न घेता मागच्या 24 वर्ष हे 25 वर्ष आहे. तर 25 वर्षापासून समजा आता आपण कुठलीही वर्गणी न घेता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ही मोठ्या धूमधडाक्यात मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. त्यामध्ये 200 मुलं लेझिम खेळतात, 200-250 महिला लेझिम खेळतात. त्या सर्वांना आपण दर दिवशी 1 तारीख ते 14 तारीख या दिवशी आपल्या इथं जयंती साजरी होत असते. भीम जयंती फक्त 14 तारखेला साजरी न करता आम्ही भीम जयंती सलग 15 दिवस साजरी करत असतो. यामधून एकच आम्हाला निरोप द्यायचा आहे सर्वांना की वर्गणी न घेता या संपूर्ण संभाजीनगर मध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये आपल्याला जी हाक द्यायची होती ती हाक पोहोचलेली आहे कांबळे साहेब. आणि आता
बाबासाहेबांच्या जयंतीला मला वाटतं कुठेही वर्गणी जमा होत नाही, सर्व आपापल्या खर्चातूनच या ठिकाणी जयंती साजरी करत असतात. प्रेसवाल्यांनी पण मोठ्या भरभरून या सगळ्या बातम्या लावलेल्या आहेत आणि संपूर्ण मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला कुठेही वर्गणी न घेता मोठ्या धूमधडाक्यात वर्गणी साजरी होत असते. आपण बघत असाल दरवर्षी प्रेसला की 250 ते 300 कोटी रुपयाचे झेंडे, बॅनर हे खर्च बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा असतो. मग आपण कुठले गरीब आहोत? आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला 200-250 कोटी रुपये या भारत देशामध्ये खर्च होते, तर आपण काही गरीब राहिलो नाही. त्याचाच एक भाग, त्याचीच एक साखळी म्हणून आम्ही भीमनगर भावशिंगपुऱ्यातून भीम जयंती ही वर्गणी न घेता साजरी करतो. हे सांगायचं उद्देश एवढाच आहे, ही जोपर्यंत चालत राहील, लहान मुलं सुद्धा हे करतील, तरी बाबासाहेबांची जयंतीला कोणीच वर्गणी घेतली नाही पाहिजे. हे आमचं कार्य चालू राहणार आहे. मी तर असं सांगतो की माझ्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धुमधडाक्यात साजरी करेल. माझ्याकडचे पैसे संपले तर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन मी मिरवत जाईल व जयंती साजरी करत, हे आपण दरवर्षी सांगत असतो. लहान मुलांची लेझीम याच्यासाठी साजरी आपण दरवर्षी सुरू करतो की त्यांना एक वेगळा मेसेज दिला जातो. महिला व मुलांच्या, लहान लहान मुलींच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी एक वेगळी जागरूकता असते. 15 दिवस मुलं लेझीम खेळतात, लाट्या काट्या खेळतात. महिलांचं संरक्षणासाठी आमचे गवई साहेब तलवारबाजी शिकवतात, लाट्या काट्या शिकवतात. हे एक उत्कृष्ट या ठिकाणी मुलं तयार होतात आणि सर्वांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन सुद्धा करतात आपल्या जयंतीच्या उत्सव माध्यमातून. आज ही आपण हे 25वी जयंती आपण वर्गणी न घेताच या ठिकाणी साजरी करतो. आपण सर्वजण आल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा ऋणी आहे, आभारी आहे. आणि अध्यक्ष व त्यांचे संपूर्ण मंडळ व महिला अध्यक्ष व त्यांना अधिकार दिलेले आहे. पुढचे जे महिला मंडळाचे जे काही कार्यकारिणी घोषित करायची त्यांनी करावं. मी सर्वांच्या ठिकाणी आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज सालाबादप्रमाणे भीमनगर, भावसिंगपुरा, पेठणनगरमध्ये आम्ही या ठिकाणी कार्यकारिणी निवडण्याची महत्त्वाची सर्वसाधारण सभा आम्ही आज घेतलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, भीमनगर, भावसिंगपुरा, पेठनगर भागातून सुद्धा आम्ही मोठ्या जल्लोषात भीमनगर, भावसिंगपुरामधून एक भीमरथ काढत असतो. मागच्या वर्षी 24वं वर्ष होतं आणि हे 25वं वर्ष आहे. त्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भीमनगर, भावसिंगपुरा या भागातून मागील 24 वर्षापासून आम्ही वर्गणी न घेता, कुणाकडूनही वर्गणी न घेता खर्चातून आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या वतीने ही बाबासाहेब आंबेडकरांची मोठी जयंती या ठिकाणी साजरी करत असतो. त्यामध्ये महात्मा फुलेची सुद्धा जयंती साजरी करत असतो. परंतु आम्ही जे सुरू केलेलं आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता वर्गणी न घेता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. आम्ही हे छोटंसं रोपटं लावलं की वर्गणी न घेता जयंती कशी साजरी करायची, मग आपल्या खिशातूनच आपण जयंती साजरी करायची. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही वर्गणी न घेता साजरी केली पाहिजे. अगोदर सर्व कार्यकर्ते पावत्या घेऊन फिरायचे, लोक घाबरायचे की आता किती पैसे द्यावे लागतात. परंतु आम्ही जे हे रोपटं लावलं वर्गणी न घेता बाबासाहेबांची जयंती धुमधडाक्यात साजरी करायची, तर हे आता वटवृक्ष झालेलं आहे आणि आज त्याला 25 वर्ष पूर्ण झाले आहे. माझा जो उद्देश होता मला वाटतं सफल झाला व आता कोणत्याही वसाहतीमध्ये आपले जे कार्यकर्ते आहेत ते वर्गणी न घेता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती
मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतात, मोठ्या उत्साहात साजरी करतात. आम्ही जयंती बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती एक दिवस साजरी करत नाही, तर 1 तारीख ते 14 तारीख 1 तारीख ते 14 तारीख हे 14 दिवस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतो. त्यामध्ये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लेझिम मध्ये सहभाग घेतात. 200 मुलांचं लेझिम पथक, जम्बो लेझिम पथक आमच्याकडं असतं. सर्वांना आपण मोठ्या उत्साहपूर्वक अभिमानाने ही जयंती साजरी करत असतो. आपणही या जयंतीचा आपल्या माध्यमाच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हे पाठवलं पाहिजे की आमच्या भागामध्ये जयंती कशी साजरी होती. आणि जसं महिला, इतर समाजातील महिला ह्या देवीच्या समोर साकडे घालतात, देवीच्या समोर वेगवेगळे नृत्य करतात, दांड्या खेळतात. मग आमच्या बौद्ध समाजातील महिलांना काय, तर आम्ही बौद्ध समाजातील महिलांना सुद्धा 14 नाही 15 दिवस हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हे लेझिम पथक, लाट्या काट्या, तलवारबाजी हे शिकवत असतो. व महिलांना सुद्धा या ठिकाणी व्यासपीठ उभं करून देतो, मुलांना सुद्धा व्यासपीठ उभं करून देतो. आणि जे नवीन कार्यकर्ते असतील, नवीन जे ज्यांच्या अंगामध्ये काही कलागुण असेल ते सुद्धा गुण दाखवण्याची जबाबदारी आम्ही अध्यक्षावर टाकतो. आणि त्यामधून नवीन नवीन मुलं जसं की डान्स दाखवतात, कोणी नृत्य दाखवतात, कोणी आपली कला दाखवतात. त्यामध्ये निबंध स्पर्धा असते, रांगोळी स्पर्धा असते, महिलांचे खेळ असतात. हे 15 दिवस सतत हे कार्यक्रम सुरू असतो, फक्त बाबासाहेब आंबेडकर जयंती. आणि त्यांचे मित्रमंडळ भाऊंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत. मुन्ना भाऊ मावसकर पुष्पगुच्छ आणि त्यावेळी स्वागत करत आहेत. Gracias.